स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। ही 2026 ची जिल्हा परिषद निवडणूक ही पक्षावर नाही तर विचारावर लढली होती आणि विचारावर लढत असताना ह्या मिरज तालुक्यात वसंतदादांच्या काळापासून जे पुरोगामी विचाराची जनता आहे त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून आम्ही उमेदवार उभे केले होते। कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा हा विचार न करता, आणि म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला आज सभापती निवडत असताना विचित्र वाटत असेल की काँग्रेस पण ह्यात आहेत, राष्ट्रवादी घड्याळ पण आहे, राष्ट्रवादी तुतारी पण आहे, ह्याच बरोबरीनं शिवसेना धनुष्यबाण पण आहे। हे विचाराची एकी होती, निवडणुकीपूर्वी होती, ती तशीच पुढे राहिलेली आहे। आणि या ठिकाणी आमचे नेते घोरपडे सरकार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पहिला सभापती करायचा मान हा एक तरुण 21 वर्षाची MBA शिकत असलेल्या मुलीला मान दिला आहे। आणि मनोज बाबांच्या विचाराचीच ती उमेदवार असल्यामुळे त्यांनी त्यांना त्या उमेदवाराला पूर्ण साथ दिली। आमचे नेते जयंत पाटील साहेब, विश्वित कदम यांच्याशी काल रात्री चर्चा करून ही एकत्रित आम्ही मोड बांधलेली आहे। अर्थात भाजपने खूप प्रयत्न केले ही निवड होऊ नये यासाठी, आणि त्यातनं आज निवड झाली आणि दोन्ही सभापती उपसभापती हे या ठिकाणी निवडून आले। याबद्दल आम्हाला चांगलं समाधान आहे। आणि सर्व सदस्यांचे या परिस्थितीत मोठे आमिष, धमक्या, वेगवेगळ्या त्रास सहन करून सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याच विचाराच्या लोकांना सभापती उपसभापतीतून निवड केली, याबद्दल मी सगळ्या सदस्यांचा आभारी आहे। आज मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी आपल्या काँग्रेसच्या सभापतीपदी तन्वी कमलेकर आणि उपसभापतीपदी आमच्या शिंदे शिवसेनेच्या ललिता काकी शेजूळ यांची निवड झालेली आहे। ही निवड होत असताना आमच्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील असतील, आमचे मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर आहेत, त्याचबरोबर अजितराव घोरपडे सरकार असतील आणि सगळ्या पक्षाचे नेते मंडळी यांनी एकत्रित येऊन आज हा एक ऐतिहासिक असा बदल करायचा ठरला होता। आम्ही पाहिलं होतं, आम्ही आतापर्यंत या युतीमध्ये एकत्रित राहिलो, परंतु युतीमध्ये महापालिकेमध्ये जी झालेली फसवणूक होती ती फसवणूक यावेळेला होऊ नये या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही आता या महाविकास आघाडीबरोबर राहून विशेषतः आनंद असा की तन्वी कमलेकर ही निवडून येत असताना आमच्या पॅनलमधून ती नरवाड गटातून निवडून आलेली आहे, त्यामुळे तिचं सभापतीपद झाल्याबद्दल अभिनंदन। आणि ललिता काकू शेजूळ या अगदी पहिल्या आमच्या मनोपूर्व भागातून निवडून आलेल्या उपसभापती, त्यांना उपसभापती पदाचा मान मिळाला आहे। या नेते मंडळींनी दोघांवर विश्वास टाकलेला आहे। नक्की महिला भगिनींचं राज्य नक्की वाटतंय। आमच्या एकनाथभाई शिंदेच्या मनात जे असतं लाडकी बहीण, त्या दोन्ही लाडक्या बहिणी आमच्या या सभापती उपसभापतीमध्ये विराजमान झालेल्या आहेत। आणि या मिरज तालुक्याच्या विकासासाठी या दोन्ही महिला भगिनी अगदी काटेकोरून काम करतील आणि आमचे नेते मंडळी त्यांना सहकार्य करतील। पुन्हा एकदा दोघींचं मनापासून शुभेच्छा, धन्यवाद। भाजपचा विरोधात असा विषय नाही, इथं आम्ही लढतानाच काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून लढलं होतं। भाजपनं आम्हाला कधीच युतीमध्ये घेतलेलं नाही, महापालिकेत सुद्धा आणि जिल्हा परिषदेत सुद्धा। त्यामुळे आम्ही ज्या पक्षाबरोबर निवडून आलो त्या पक्षाबरोबर महाविकास आघाडी म्हणून इथं सभापती उपसभापतीपदीसाठी आम्ही एकत्रित राहिलेलो आहे। आपला एक सदस्य अपक्ष आहे आणि तुमच्या जिल्हा प्रमुखांची भूमिका वेगळी आहे तुमच्यापेक्षा। आमच्याकडे आता अपक्ष, तो मलाही माहिती आहे की मला रात्री फोन त्यांचा आला होता, माझ्याकडे कार्यक्रम होता, आणि तो अपक्ष आमचा जो उमेदवार आहे तो अजून का गैरहजर राहिला याची आम्ही चौकशी करतोय। कारण तो असता तर आमचं अजून चित्र दिसलं असतं 12-10 झालेलं, पण एक सदस्य नसल्यामुळं 11-10 निवडून आलेला आहोत। पक्षांतर्गत त्यांच्यावर कारवाई होणार असं नाहीये, पक्षांतर तो कशामुळे गैरहजर आहे, आजारी आहेत का बाहेर गेले आहेत का ते काय आहे माहिती घ्यावं लागेल, त्यानंतर पुढची कारवाई करायचं न करायचा निर्णय पक्ष घेईल।
आज या ठिकाणी निवड झाली. जनतेचा संदेश कार्यकर्त्यांनी मान्य केला, नेत्यांनी मान्य केला. झालेल्या निकालाबद्दल निवडून आलेल्या प्रतिनिधींचं मनपूर्वक अभिनंदन. भाजपचे 10 सदस्य होते, तुमच्याकडे एवढं पाठबळ त्यावेळेला नव्हतं. शिंदे गट पण भाजप बरोबर वरती सत्तेत असताना आत्ताचे जे विवाद झाले त्या संदर्भात काय भूमिका? असे बरेच चमत्कार आता भाजपच्या आयुष्यात होणार आहेत, काय काळजी करू नका. वोटच लागणार आहे इथनं आता.